तर तिकडे मराठवाड्यात लातूरच्या निलंग्यामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. संजय हलगरकर यांचा 2000हून अधिक मतांनी विजय झालाय. झालेल्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला. निलंगा तो झाकी है, लातूर अभी बाकी है अशी घोषणाबाजी देखील यावेळेला कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. यानंतरची बातमी इंदापूरमधली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा 111 मतांनी विजयी झालेले आहेत. तर कृष्णा भीमा आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांचा पराभव झालाय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना हा मोठा धक्का मानला जातोय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकीय खेळी इंदापुरात यशस्वी ठरल्याचं दिसतंय. यानंतरची बातमी हिंगोलीतली आहे. कळमनुरीमध्ये शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी या 1300हून अधिक मतांनी विजयी झाल्या. कळमनुरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयी झाल्याचं आता दिसतंय. त्यामुळे कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. नाशिकच्या नांदगावात आमदार सुहास कांदे यांची जादू कायम असल्याचं दिसतंय. त्यांचं वर्चस्व कायम असल्याचं दिसतंय. नांदगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा धुव्वा उडालेला आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सागर हिरे यांचा विजय झालाय. 20 पैकी एकूण 19 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. हिंगोलीतल्या कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांची विजयी रॅली देखील निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. हिंगोलीत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बाले किल्ला. हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बाले किल्ला. दोन्ही सीट या ठिकाणी हिंगोली शहरातली 10-12 हजाराच्या फरकाने या ठिकाणी हे सर्वसामान्यांच्या चरणी हा संतोष बांगर हा विजय त्यांच्या चरणी अर्पण करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.